नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत सीईटी सेलच्या नोटीस बाबत आणि डॉक्युमेंटेशन बाबत। पण त्याआधी जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ शिफ्ट वाईज बोनस मार्क्स बद्दल हवा असेल, सीईटी सेलने त्याच्या संबंधित पण काही नोटीस पाठवल्या आहेत। जर तुम्हाला बोनस मार्क्स बद्दल व्हिडिओ हवा असेल शिफ्ट वाईज की तुम्हाला किती फ्री मार्क्स भेटतील, तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मला बोनस मार्क्स लिहून पाठवा। जितके जास्त कमेंट येतील तेवढा लवकर मी तो व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एमएसटी सीईटी 2025 चे मेनली डॉक्युमेंट्स, त्यानंतर आपण नोटीस बद्दल पण बोलूया, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। लास्ट व्हिडिओचा विनर साहिल जेवानी होता, ज्याला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे, ठीक आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला 1500 रुपीजचं प्राइस जातं। तुम्ही नेक्स्ट व्हिडिओचे असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं बाळांनो, ठीक आहे। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा, ठीक आहे। त्यातच काउन्सिलिंग, कॅप राऊंड, सीईटी सेलने काही अपडेट सांगितली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला विचारू शकतात। आता बोलूया डॉक्युमेंट्स बद्दल। 15 डॉक्युमेंट्स आहेत बाळांनो, ठीक आहे। 15 डॉक्युमेंट आहेत बाळांनो, ठीक आहे। स्पेशली कॅटेगरीसाठीच पण नोटीस आलेली आहे, ठीक आहे। पण हे 15 पैकी एक पण डॉक्युमेंट मिसिंग असलं ना तुमचं, तर तुम्हाला ऍडमिशन नाही भेटणार, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे। नाही भेटणार। तिथं असं नाही की काही वशिला चालेल की तुमचं ऍडमिशन होऊन जाईल, एखादं डॉक्युमेंट नाही पण राहिलं तरी, तसं नाही होत, ठीक आहे। डायरेक्ट गव्हर्नमेंटला तुम्हाला सबमिट करायचे असतात, ठीक आहे। आता लास्ट इयरचं एक एक्झाम्पल सांगतो बाळांनो। कविता नावाची मुलगी होती, ठीक आहे। कविता नावाची मुलगी आमच्याकडे आली होती कॅप राऊंड 3 नंतर, जेव्हा तिला कॉलेजमध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे होते तेव्हा माझ्यापर्यंत ती पोहोचली होती, ठीक आहे। तर तिची कास्ट होती ओबीसी, ठीक आहे। आणि तिला तिच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट होतं आणि कास्ट व्हॅलिडिटीची पण तिच्याकडे रिसिप्ट होती। तिला हे नॉलेज कोणीच नाही दिलं की रिसिप्टने तुझं ऍडमिशन नाही होणार शेवटी, ठीक आहे। रिसिप्टने तुला कुठंच ऍडमिशन भेटणार नाही, ठीक आहे। तिला हीच माहिती होती की रिसिप्टने मला ऍडमिशन भेटून जाईल, त्यानंतर मी सबमिट करू शकते। ही तिला चुकीची इन्फॉर्मेशन भेटलेली होती। तिने कुठे युट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल किंवा गुगलवरती तिने बघितला असेल, ठीक आहे। ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिसरा राऊंड चालू होता, तिसरा राऊंड संपत आला होता आणि कॉलेजमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे होते। त्यावेळी तिच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, तर तिथं गव्हर्नमेंटने परमिशन नव्हती दिली एक्सटेंड करायला आणि त्यावेळी तिचं ऍडमिशन कॅन्सल झालं बाळांनो। आणि तिचं ऍडमिशन महाराष्ट्राच्या एक चांगल्या कॉलेजमध्ये झालं होतं, कारण तिचं पर्सेंटाईल 97.50 होते, 97.50 पर्सेंटाईल होते, तरी तिचं ऍडमिशन त्या प्रसंगी कॅन्सल झालं। आता थर्ड राऊंड नंतर ती आमच्याकडे आली की सर आता तुम्ही काहीतरी करा आणि माझं ऍडमिशन करून द्या। माझ्याकडे काहीच रस्ता नव्हता त्यावेळेस आम्ही तिचं ऍडमिशन स्पॉट राऊंड मध्ये केलं, ठीक आहे। पण स्पॉट राऊंड मध्ये जे 97.50 ला कॅप मध्ये भेटणार होतं ते स्पॉट राऊंड मध्ये भेटलं का बाळांनो? नाही, थोडंसं लो लेवलचं भेटलं, पण काही ना काही करून तिचं ऍडमिशन झालं, तिचं वर्ष वायाने गेलं। हा सिनेरिओ सांगण्याआधी म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय आहे बाळांनो? जर एक पण डॉक्युमेंट मिसिंग झालं ना तुमचं ऍडमिशन नाही होत, आणि या गोष्टीची खबर तुम्हाला आतापासून घ्यायची, ठीक आहे। म्हणूनच काउन्सिलिंग मध्ये बाळांनो आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत पूर्ण सपोर्ट प्रोव्हाइड करतो, ठीक आहे। हे सगळे फीचर्स तुम्ही बघू शकतात बाळांनो। पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट कॉलेज लिस्ट बनते, ठीक आहे। तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटतो, ठीक आहे, जो तुमच्या सोबत असतो। तुम्हाला काही डाऊट असतात त्यांना मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी तो पर्सनल काउन्सिलर घेतो, ठीक आहे। तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुम्हाला कॅटेगरीनुसार, तुमची ओपन, ओबीसी, एससी, एसटी ची पण कॅटेगरी असेल, ज्या सिटीमध्ये तुम्हाला जायचंय, ज्या ब्रांचमध्ये जायचंय, ही सगळी तुमची रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं बाळांनो, कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्याच पद्धतीची तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटते आणि तीच तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सबमिट करायची असते। बेस्ट कॉलेज भेटतं बाळांनो। जर तुमचे कमी जरी पर्सेंटाईल असतील ना, कमी पर्सेंटाईलच्या नुसार तुम्हाला जे बेस्ट कॉलेज भेटत असेल त्याच्यामध्ये टॉप कॉलेज तुम्हाला भेटेल, या गोष्टीची मी खात्री देतो। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट, काउन्सिलिंग व्यवस्थित केली, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित केले, ठीक आहे। आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज थर्ड लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय, कॉलेज लिस्ट स्वतः बनवायला गेले बाळांनो। 50% काम अजूनही तुमचं बाकी आहे, ठीक आहे। जर हे 50% काम तुम्ही व्यवस्थित केलं, मी गॅरंटी देतो तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। सीयूपी, जीडीए, वाजेपीआयसीटी, वीआयटी, सोमॅट, डिस्टांगी, थाडोमल, हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आपला एक विद्यार्थी आहे म्हणजे आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे। तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, या गोष्टीत तुम्ही चुकीचा निर्णय नका घेऊ। डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करा बाळांनो, ठीक आहे। जेवढी इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये युट्यूबला सांगण्यात येते तेवढी मी सांगतो, पण काही गोष्टी अशा असतात ना की पर्सनली तुम्हाला कनेक्ट करावं लागतात, पर्सनली तुमची लिस्ट बनावी लागते, पर्सनली तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला गोष्टी सांगाव्या लागतात, त्याचसाठी पर्सनल काउन्सिलिंग बाळांनो, ठीक आहे। तुमच्या आई वडिलांचे लाखो रुपये वाचू शकतात। आता या पोरीचे जिचं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, कॅप राऊंड मध्ये झाला असताना ती ओबीसी मध्ये होती, 50% फी वापस आली असती, पण तिने स्पॉट राऊंड मध्ये घेतलं, स्पॉट राऊंड मध्ये ओपन मध्ये जावं लागलं तिला, है ना। ह्या चुका तुमच्या नको व्हायला,
म्हणूनच काउन्सिलिंग आहे. नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवा बाळांनो. ठीक आहे, आता बघूया डॉक्युमेंट्स बद्दल. पण त्याआधी एक नोटीस आलेली सीईटी सेलची, ती बघा. सीईटी सेल काय म्हणतंय, MST CET 2025 CET cell announces a document list for admission. ठीक आहे, the state common entrance test CET cell has announced the list of required document of MST CET 2025 चे डॉक्युमेंट जाहीर केलेले आहेत, which remains the same as last year सारखेच डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे, स्टुडंट आर advised to prepare this document as soon as possible to avoid any delay in admission process. ऍडमिशन प्रोसेस डिले होईल नाही तर तुमची, त्यामुळे लवकरात लवकर हे डॉक्युमेंट काढा. पुढे काय म्हटलंय, स्टुडंट आर वॉर्न्ड दॅट एनी डिले इन प्रिपेरिंग दिस डॉक्युमेंट मे रिझल्ट इन डिनायल ऑफ ऍडमिशन. ही खूप महत्वाची टर्म आहे बाळांनो. डिनायल ऑफ ऍडमिशन म्हणजे तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं टू देअर प्रिफर्ड कॉलेजेस, जे तुम्ही कॉलेज टार्गेट केलं असेल. ठीक आहे, जसं तिने टार्गेट केलं होतं वेगळं कॉलेज, पण तिला स्पॉट राऊंड मध्ये वेगळं कॉलेज भेटलं, तसं तुमची कंडिशन होऊ शकते. आता स्पॉट राऊंड मध्ये आम्ही वाचवलं तिला, तुम्हाला वाचवणारा जर कोणी नसणार तर तुम्हाला काहीच कॉलेज भेटणार नाही, तुम्हाला एअर ड्रॉप पडू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. इट इज इसेन्शियल फॉर स्टुडंट टू गॅदर ऑल नेसेसरी डॉक्युमेंट वेल इन ऍडव्हान्स टू इन्शुअर स्मूथ ऍडमिशन प्रोसेस. तुम्हाला आतापासूनच सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे, नाहीतर तुमची ऍडमिशन प्रोसेस स्मूथ नाही होणार. आता बघूया, पहिलं डॉक्युमेंट आहे बाळांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट काय असतं रे बाळांनो? डोमिसाईल सर्टिफिकेट हे दाखवतं की तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे रहिवासी असणार. महाराष्ट्रामध्ये राहणारे रहिवासी असणार म्हणजे तुम्हाला फायदा काय होईल रे बाळांनो? तुम्हाला सीईटीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सीट अलॉट होईल. मग आता महाराष्ट्र सीट अलॉट होईल याचा काय फायदा सर आम्हाला? महाराष्ट्र जर सीट तुम्हाला अलॉट झाली तर तुम्हाला लेस पर्सेंटाईल लागतात एक चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच जागेवर जर तुम्ही ओएमएस आहात, ओएमएस म्हणजे काय रे बाळांनो? आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट, त्या जागेवर तुम्हाला खूप जास्त पर्सेंटाईल आणावे लागतात बाळांनो, तेव्हा तुम्हाला ते कॉलेज भेटतं. गोष्ट समजते? आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट वाल्यांना खूप स्ट्रगल आहे बाळांनो. त्यामुळे त्यांना शेवटी मग सीईटी थ्रू चांगलं कॉलेज नाही भेटत तर त्यांना शेवटी जेई थ्रू घ्यावं लागतं. ही गोष्ट समजा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो बाळांनो, जेईच्या मार्कांनी आणि सीईटीच्या मार्कांनी दोघांनी तुमचं कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन होतं, पण सीईटी सेल प्राधान्य कशाला देतं? सीईटीच्या मार्क्सला. जर तुमचे सीईटीचे 80% आले, जेईचे 80% आले, तुमचं ऍडमिशन कोणत्या बेसिसवर होईल बाळांनो? सीईटीच्या बेसिसवरती. गोष्ट समजते? ठीक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट बद्दल डाऊट्स क्लिअर झाले. याच्याविषयी डिटेल काउन्सिलिंग सेशन्स मध्ये डिटेल आपण बोलणार आहोत. ठीक आहे, जे तुमच्या ऍपवरती होतील. ठीक आहे. आता नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी काय असतं बाळांनो? नॅशनॅलिटी हे दाखवतो तुम्ही इंडियन सिटीजन्स आहात. आता कोणी म्हणेल की, आता तुमचा एकदम व्हॅलिड डाऊट असेल, ज्या विद्यार्थ्याचं थोडं डोकं चाललं असेल ना तर त्याला हा डाऊट येईल की दादा जर किंवा सर जर आम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट आहे आमच्याकडे, म्हणजेच आम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहात, मग आम्हाला नॅशनॅलिटी कशाची गरज? हाच प्रश्न गव्हर्नमेंटला विचारायला पाहिजे, पण तरी गव्हर्नमेंटने टाकलाय डॉक्युमेंट लिस्टमध्ये, तुम्हाला काढावं लागेल. आता एक लक्षात ठेवा, आता काय व्हायला लागलं बाळांनो? डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एकच डॉक्युमेंटवरती मेन्शन असतं. जर तुमचं हे मेन्शन्ड आहे, काय बोलतोय मी लक्षात ठेवा, जर हे तुमचं मेन्शन आहे तर तुम्हाला नवीन काढायची गरज नाही, तुमचं तेच डोमिसाईल तेच नॅशनॅलिटी असेल. पण जर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट वरती फक्त डोमिसाईल म्हटलेलं आहे, मग तुम्हाला नॅशनॅलिटी काढावी लागेल बाळांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थ्यांना ही गोष्ट नाही समजत. त्यांना वाटतं डोमिसाईल आहे तर नॅशनॅलिटी होऊन जाईल आपलं. नाही, जर तुमच्या मेन्शन आहे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी तुमच्या सर्टिफिकेटवरती तर चालेल, अदरवाईज तुम्हाला काढावे लागेल. आता ह्याच गोष्टी कोणी नाही सांगत युट्यूबवरती, है ना. ह्याच पर्सनली आम्ही गाईड करतो स्टुडंटला की तुम्ही हे काढा ते काढा. चला पुढे, कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट कोणासाठी बाळांनो? कास्ट सर्टिफिकेट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लागतं का? नाही. आता हे पहिले दोन डॉक्युमेंट सांगितले ते सगळ्या कॅटेगरीसाठी लागतात. ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, तुमचं एससीबीसी, ईडब्ल्यूएस, हे जेवढ्या कॅटेगरीज आहेत ना त्या सगळ्यांसाठी पहिले 2 डॉक्युमेंट लागतील, म्हणजे लागतील डोमिसाईल आणि तुमचं नॅशनॅलिटी. आता कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट फक्त तुमचं ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एससीबीसी तुम्हालाच फक्त कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट काय दाखवतो बाळांना? तुम्ही तुमच्या त्या जातीचे आहात, है ना. ही गोष्ट ते दाखवतात.
कास्ट व्हॅलिडिटी, नेक्स्ट सर्टिफिकेट काय असतं, कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी पण कोणाला लागते बाळांनो, तेच कॅटेगरी तुमचं ओबीसी झालं, एससी झालं, एसटी झालं, एनटी झालं, एससीबीसी झालं. ठीक आहे. आता कास्ट व्हॅलिडिटी काय दाखवतं, तुमचं व्हेरिफिकेशन दाखवलं की तुमचे कास्टची जात पडताळणी झालेली आहे. गोष्ट समजते बाळांनो तुम्हाला, है ना. ही कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागते समजतं तुम्हाला. नॉन क्रिमिलियर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणाकोणाला लागेल, सगळ्यांनाच लागतं एक्सेप्ट ओपन. ओपनला लागत नाही. आता नॉन क्रिमिलियरची काय कंडिशन असते रे बाळांनो, नॉन क्रिमिलियरची कंडिशन असते की तुम्हाला तुमचं इन्कम 8 लाखाच्या कमी पाहिजे, तेव्हाच तुमचं नॉन क्रिमिलियर निघतं जनरली, है ना. बघा आता नॉन क्रिमिलियर असलं आणि जो तुमची इन्कम 13 लाख 14 लाख असते तर तुमचं असं असतं का 13-14 लाख रुपये इन्कम असते नॉन क्रिमिलियर निघत नाही असं असतं का, नाही असं नाही राहत. ठीक आहे, तुमचं निघतं तरी नॉन क्रिमिलियर निघतं. पण सिटी सेलचं काय कंडिशन, आता चलो तुमचं पुढचं डॉक्युमेंट येईल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजेल, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागेल. नॉन क्रिमिलियर फक्त ओबीसी आणि एनटीच्या विद्यार्थ्यांना लागतं, बस. अजून कोणालाच लागत नाही नॉन क्रिमिलियर. गोष्ट समजते, है ना. आता बघूया इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागतं बाळांनो, इन्कम सर्टिफिकेट प्रत्येकाला लागतं, स्पेशली गर्ल्सला का, कारण फ्री एज्युकेशन आहे. फ्री एज्युकेशन कोणत्या विद्यार्थिनींना आहे, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे आणि ज्यांच्या 8 लाखाच्या कमीचं उत्पन्न आहे त्यांना हे इन्कम सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला, जस्ट अ सेकंड. ठीक आहे. हा, आता इन्कम सर्टिफिकेट हे प्रत्येकाला लागणार आहे, प्रत्येकाला काढावं लागतं. उत्पन्नाचा दाखला आपण त्यांना म्हणतो, 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा काढून ठेवा, लागणार आहे तुम्हाला. गोष्ट समजते. ठीक आहे. आता ही फ्री एज्युकेशन, गर्ल्सचं जे एज्युकेशन आहे ना, त्याच्यावर खूप काही बोलायचंय मला. तुम्हाला जर 5 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ 5-10 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ लागत असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. पण काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये आपण डिटेलमध्ये याच्याविषयी बोलणार आहोत, काउन्सिलर पण तुम्हाला सांगतील. आता नेक्स्ट लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याला आपण एलसी म्हणतो. हे कुठं भेटेल बाळांनो, हे 12वीच्या बोर्डाचं जे तुमचं कॉलेज असेल तिथं तुम्हाला हे एलसी भेटेल. गोष्ट समजते. आता तुम्ही एलसी काढून घ्या. गॅप सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट तुमचं ऍफिडेव्हिटिव्ह काढलं तरी चालतं. ठीक आहे, तुमचं कोर्टामध्ये हे निघतं, है ना. आता हे गॅप सर्टिफिकेट तुमचं कोणाला लागतं बाळांनो, ज्यांनी 12वी नंतर 1 वर्षाचा ड्रॉप घेतला असेल आणि तो आता ह्या वर्षी सीईटी देऊन त्याला अपियर व्हायचं असेल तर या 1 वर्षाचा गॅप दर्शवण्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. गोष्ट समजते. सगळ्यांनाच लागतं का, नाही, जे ड्रॉपर आहेत त्यांनाच लागेल. आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस फक्त ओपनवालेच बनवू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ओपनवाल्यांना खूप मोठा फायदा होतो ईडब्ल्यूएस लगेच बनतं बाळांनो. ईडब्ल्यूएस बनवायला टाइम नाही लागत, जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसतात ना ईडब्ल्यूएस बनवून जातं, है ना. आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय होतो, तुमचं कट ऑफ जे असतं ते लगभग ओबीसीच्या इतकं कट ऑफ येऊ लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर ज्यांनी सीईटी ओपन मधून दिली असेल काही हरकत नाही, पण आता जर ईडब्ल्यूएस बनत असेल तर बनवून घ्या. गोष्ट समजते. आधार कार्ड तुमचं ओरिजिनल पाहिजे. जर डाउनलोड होत नसेल तर डीजी लॉकर किंवा UIDI या आधार कार्डच्या वेबसाईट आहेत. ठीक आहे, याच्यावरून ओरिजिनल डाउनलोड करून घ्या. 2 मिनिटाचं काम आहे बाळांनो. ठीक आहे, लॅमिनेट करून ठेवा तुमच्याकडे. आधार कार्ड लिंक पासबुक आत्ताच बनवून ठेवा. ठीक आहे, सॉरी, बँक अकाउंट आत्ताच खोलून ठेवा. आता याची गरज आता तुम्हाला कॅप प्रोसेसमध्ये नाही लागणार. जसं तुमची कॅप प्रोसेस संपेल लगेच तुम्हाला बँक अकाउंट लागेल, कारण तुमची पंजाब नॅशनलची स्कॉलरशिप कॅटेगरीवाल्यांची तिथं जमा होईल. गोष्ट समजते. ठीक आहे, तर तुम्हाला बँक अकाउंट खोलून ठेवायचंय बाळांनो. एसएससीचं मार्कशीट म्हणजे काय रे बाळांनो, एसएससी म्हणजे 10वी बोर्डाचं तुमचं मार्कशीट पाहिजे. ठीक आहे, सिंपलची गोष्ट आहे. HSC मार्कशीट, 12वीचं मार्कशीट आता जे आलं असेल ना ते तुमच्याकडे असलं पाहिजे. सिंपल डॉक्युमेंट्स, याच्याबद्दल कायच एक्सप्लेन करेल मी. इंटरेस्ट मार्कशीट, आता इंटरेस्ट मार्कशीट तुमचं जेईचंही असलं पाहिजे, MST CETचंही तुमच्याकडे ठेवा आणि नीटचंही ठेवा. का रे बाळांनो, जेई पासून होत असेल जेई मधून तुमचं ऍडमिशन होत जातं, MST मध्ये होत असेल तर MST CET मध्ये तुमचं ऍडमिशन होतं. मोबाईल नंबर, एक सेपरेट मोबाईल नंबर तुमच्या SMS वगैरे साठी ठेवा बाळांनो. CETचे खूप SMS येणार आहेत तुम्हाला आता, आणि तेच SMS तुमचे मिस झाले ना बाळांनो, तिथं आता मागच्या आठवड्यात एक ग्रीव्हन्सेस म्हणून तक्रार आली होती माझ्याकडे की ग्रीव्हन्सेस मध्ये आम्ही टाकलेलं नाही, ऍप्लिकेशन फॉर्मच्या वेळी आली होती, तर त्यांनी तो मेसेजेस बघितला नाही आणि तेव्हा त्यांची इम्प्रुव्हमेंट होऊ शकली असते पण त्यांनी नाही केली, है ना. मग ही मिस्टेक तुमच्याकडनं नाही व्हायला पाहिजे. आणि एक सेपरेट ईमेल आयडी ठेवा बाळांनो. ईमेल आयडी काय तुमची मदत होईल, तुमचे हे स्विगी, झोमॅटो,
ऍक्सिस बँक, HDFC बँक, SBI बँक, हे सगळे जे मेल येतात ना, दिवसातून 50 मेल येतात आणि सीईटी सेलचा मेल त्याच्यात निघून जातो, स्पॅम मध्ये निघून जातो. त्यासाठी एक सेपरेट ईमेल आयडी ठेवा ना बाळांनो, है ना. आणि 1-2 तुमच्याकडे फोटो पाहिजे तुमचे, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नका करू. हे डॉक्युमेंटेशन झालं, कॉलेज लिस्ट झालं, व्यवस्थित सल्लागाराशी सल्ला घ्या आणि व्यवस्थित करा बाळांनो. मी एक गोष्ट सांगतो, मागच्या वर्षी एक विद्यार्थी होता, त्याला 81% होते बाळांनो, ठीक आहे. 81% वरती त्याला कोणतं कॉलेज लागलं माहितीये? 73% वाला कॉलेज लागला. का? कॉलेज लिस्ट चुकीची बनवून दिली. 81% वाल्याला 81% कॉलेज लागायला पाहिजे होतं किंवा 85% कॉलेज लागायला हवं होतं. त्याला 73 मिळालं, कारण कॉलेज लिस्ट त्याला नाही माहित कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ जातं. आणि तुम्हाला 350 कॉलेजची आयडिया आहे का बाळांनो? नाही आयडिया तुम्हाला. कॉलेजचे प्लेसमेंट कसं, फॅकल्टी कसं, कॅम्पस कसं, नाही आयडिया तुम्हाला. त्यासाठी काउन्सिलर आहेत ना रे बाळांनो. या गोष्टीकडे लक्ष द्या, व्यवस्थित काउन्सिलिंग करून घ्या. चालेल, तुमचे चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल आले बाळांनो, हे 50% काम होतं. 50% काम अजूनही बाकी आहे, जे तुमचं बेस्ट कॉलेज लिस्ट. 100% गॅरंटी देतो बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे. टार्गेट कॉलेजेस तुम्ही बघू शकता. आणि ही काही बॅच नाही बाळांनो. तुम्हाला वाटत असेल की कोर्स आहे, कोर्स नाही. हा एक आहे ना, मिशन आहे माझं, की माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या चॅनलचे जेवढे जॉईन आहेत विद्यार्थी, त्यांना एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे, किंवा त्यांचं ऍडमिशन थांबायला नको कोणत्याही प्रसंगी, किंवा त्या विद्यार्थिनी सारखं लास्ट राऊंडला माझ्याकडे कोणी विद्यार्थी नको यायला. त्याची मी मदत पहिल्या राऊंडमध्ये ती विद्यार्थी आली असती, तिची मदत मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो. पण शेवटच्या राऊंडमध्ये माझ्याकडेही काहीच नव्हतं. स्पॉट राऊंडमध्ये तिचं ऍडमिशन घ्यावं लागलं आम्हाला, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.